कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये पाणी पुरेसं आहे का? बरं, हे ठरवणार कशाच्या आधारे? आम्ही महानगरपालिकेत सर्वात जेव्हा मागची सेन्सेक्स झाली जनगणना, तेव्हा मला वाटतं 15 लाखाच्या आसपास लोकसंख्या होती. नंतर 27 गाव समाविष्ट झाले आणि मोठी मोठी कॉम्प्लेक्स होत आहे. मग लोक किती राहतात या शहरात याचा आज आमच्याकडे करेक्ट मोजमाप नाही. त्यामुळे पाणी मिळतंय ते बरोबर आहे की कमी आहे की जास्त आहे, जास्तचा तर विषयच नाही, कारण माणसाला पाणीच मिळत नाही. तर याच्यावर पुढच्या काळात जनगणना होते तर प्रशासनाने ह्याचा रिव्ह्यू घ्यावा आणि नेमकं पाणी किती आहे ह्याच्यावर. पण आहे ते सध्या निश्चित कमी आहे. जरी जनगणना नाही झाली तरी निश्चित कमी आहे. सरकार आपलंच आहे, माननीय मुख्यमंत्री आहेत, पालकमंत्री आहे. आपण सर्वांनी एकदा, भले विरोधी पक्षातले असेल, सर्वांनी एकदा शासनाकडे जाऊया आणि पाण्याच्या कोठ्यामध्ये वाढ करूया. ह्याच्यामुळे काय झालंय माहिती आहे, आपसापसात भांडणं चालली आहे. प्रशासन म्हणजे वॉटर डिपार्टमेंटला कोणीही जायला तयार नाही आणि स्वाभाविक आहे, कारण त्याला प्रत्येक म्हणजे त्याला टाइम नाही. 8 तासाचा टाइम नाही तर त्याला रात्रीचा झोन असेल, आम्ही 12लाही फोन करतो. पहाटेचा झोन असेल, त्रस्त झाले म्हणजे मानसिक दृष्ट्या खरोखर झाले. कारण काय होतं, दोघांमध्ये संघर्ष होत असतो. वाढू आणि किती महासभा लावा, एक विशेष महासभा लावली तरी हेच होणार आहे, 10 महासभा लावल्या तरी हेच होणार आहे. जर आम्ही त्याच्या मुळाशी गेलो, शासनाकडून तूर्त तरी पाण्याचा कोटा आणला तर आपण कुठेतरी यशस्वी होऊ. ह्याच बरोबर याच्यात अनेक गोष्टी आहेत. नुसतं पाणी वाढून नाही, डिस्ट्रीब्युशन, जुन्या ज्या लाईन आहे, डिस्ट्रीब्युशन ट्रान्समिशन लाईन खराब आहेत किंवा त्या आताच्या जेवढी कॅपॅसिटीने हवं तेवढ्यात नाही. तर ह्याचा सर्वाचा एक आयुक्तांनी आराखडा बनवावा, जिथे ट्रान्समिशन लाईन, आता तर अनेक ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन लाईन रस्त्यांच्या आतमध्ये गेले आहेत, तिथे कामं होत नाही. तर हा सगळा एक प्रशासनाने आराखडा बनवावा आणि हा महासभेसमोर आणावा. आपण शासनाकडे जाऊ आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने याच्यातून मार्ग निघेल असं मला तरी प्राथमिक वाटतंय.